नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. दिवाळी सुरू झाली आणि दिवाळीचा विशेष भाग आपण राजभवनमध्ये करणार आहोत. राजभवनमधल्या कर्मचाऱ्यांबरोबर, कर्मचाऱ्यांचं काम, जबाबदारीचं काम, कसं काम करतात, दिवाळीत काय काय मजा करतात ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम 3:30. आपण जे राजभवन परिसरात आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्याबरोबर आहे, तिकडच्या लोकांविषयी माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव अंजली उमेश काशीकर. बरं, तुम्ही काय करता? मी स्वतः एक प्रायव्हेट टीचर आहे. अच्छा. मी घरी शिकवते मुलांना. घरी शिकवता. बरं, इकडच्या लोकांविषयी माहिती सांगा ना. राजभवन परिसरातली लोक कशी आहेत, काही सण साजरे करतात का इकडे? राजभवन परिसरातले लोक खूप चांगली आहे, खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि सण गुढीपाडव्यापासून दिवाळीपर्यंत सगळे उत्सव इथे होत असतात. हां. गुढीपाडव्याला सांस्कृतिक उत्सव, माननीय राज्यपाल त्या कार्यक्रमाला हजर होते. अच्छा. खूप सुंदर कार्यक्रम झाला तो. हां. जवळपास 10-12 डान्सेस त्या कार्यक्रमात बसवले गेले होते. अच्छा. सगळी मराठी गीतं होती सगळी. आणि बाकी दिवाळीचं मिठाई वाटप वगैरे खूप कार्यक्रम वर्षभर सुरू असतात. म्हणजे सगळे लोक एकत्र असतात, सांस्कृतिक कार्यक्रम, भांडाभांडी, मारामाऱ्या. गणपती महोत्सव, देवीचा दुर्गादेवी स्थापना होते. अच्छा, ठीक आहे. आज आपला कार्यक्रम आहे, असेच कोऑपरेट करणार ना आपल्याला? हो, अगदी. बघूया. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे किती, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? भूषण उल्हास मुनगेकर. अरे वाह, कितवीत आहेस तू? 5th स्टँडर्ड. पण आता शाळेला सुट्टी असेल ना हा. दिवाळीची? हा. मग फटाके वगैरे हा. भरपूर उडवतोस आणि सतत सकाळ संध्याकाळ फराळ खातोस ना? हा. ते दिसतच आहे. इकडची टोकन्स काढून देशील मला? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे. व्हेरी गुड. अजून एक दे. अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 29. दुसरा क्रमांक आहे 32. आणि तिसरा क्रमांक आहे 51. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळाच्या आधी गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. प्रतिभा प्रकाश सपकाळ. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी आहात हो. तुम्ही? हा. मग तुमच्या घरच्यापैकी कोण राजभवन मध्ये काम करतं? माझे मिस्टर काम करतात. काय स्वरूपाचं? शिपाई म्हणून आहे. शिपाई म्हणून आहे. हो. खूप जबाबदारीचं काम असेल ना? हो हो. हा, मग तुम्ही सांगा, तुमच्याविषयी सांगा. कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही राजभवन मध्ये राहता. मला खूपच छान वाटतं राजभवन मध्ये राहायला. हा. हा एरिया बिरिया एकदम सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. हा. आणि शांतता भरपूर आहे. हो ना? हा. आणि काहीच नाही, आवाज बिलकुल नाहीये इथे आणि शांत वाटतं एकदम. फक्त तुमचाच आवाज इकडे नाही, म्हणजे मोठा आवाज आहे ना तुमचा, तर पटकन ऐकायला जाईल ना म्हणाल तरी. हो की नाही? मस्त मोठा एरिया आहे ना. मग आता आज दिवाळीचा दिवस आहे. हो. हा, तर काय फराळ बिराळ हो हो. रेडी? हो हो, रेडी का आहे. बाहेरून आणलायत? नाही नाही, घरातच करतो आम्ही सगळं. मग या आता म्हणाले तुम्ही बाहेरून आणतो म्हणून फराळ? नाही नाही, आम्हाला येतो सगळं म्हणून आम्ही घरातच करतो. तुम्ही घरातच करता हो, ना? हो. काय काय आवडतं फराळ? मला जिलबी, करंजा, लाडू, गोड पदार्थ गोड सगळे. पदार्थ, चकली, गोड पदार्थ. शंकरपाळ्या. ते माहितीये, कळलं आम्हाला गोड पदार्थ आवडतात ते. अच्छा, मग बाकी खरेदी वगैरे कोण करतं मग घरातली? मीच करते. तुम्ही करता? हो. इथे बाहेर जवळच? हो हो हो. मजा येते एकंदरीत? एकदम मजा येते. हा. हो हो. दिवाळीचं वातावरण आहे, खेळ हो, खेळायचे हो. आपल्याला. हो हो. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सविता गौतम बाराथे. हा, तुम्ही काय करता? घरातच काम करते, घरातलं गृहिणी. गृहिणी आहात तुम्ही. तुमच्या घरचं कोण काम करतं राजभवन? मिस्टर करतात. मिस्टर काय स्वरूपाचं? रूम बॉयचं काम करतात. अच्छा. आणि मग तुम्हाला कसं वाटतं सांगा? खूप छान वाटतं. हा, तुम्ही पण राजभवन मध्ये राहता. हो. मोकळे मोठे मोठे रस्ते, शांतता हा. सगळी. हा. खूप चांगलं वाटतं. खूप परिसर इकडचा चांगला आहे, आम्हाला खूप आवडतं. सगळे इकडचे लोक पण चांगले आहेत. हो ना? छान आहे बघण्यासारखं. हो ना? हो. आणि तुमच्या विषयी सांगा आता. तुम्ही काय दिवसभर करता? दिवसभर हे काय? गेले तिकडे राजभवन मध्ये की तुम्ही काय करता? हो, काम कर, घरामधलेच कामं करतात. मग आता दिवाळीचं कसं काय चालू आहे सांगा? दिवाळीचं फळ झालंय आता. हा. थोडंफार बाकी आहे. हा. शॉपिंग बाकी आहे थोडीशी. हा. हा. अच्छा. मग आता- बाकी तुम्हाला काय आवडतं फराळात? सगळं आवडतं, सगळं करतो आम्ही. सगळं? हो मग इथे फटाके वगैरे उडवता? हो.
भरपूर एकदम भरपूर पोरं फटाकडे उडवतात. हो ना? मज्जा येते खूप दिवाळीची. मज्जा काय येते. खूप येते बघायला. आता दिवाळी आहे, तुम्हाला पण राऊंड खेळायची आहे. हो. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा. स्वाती मधुकर सातपुते. तुम्ही काय करता. मी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते. हा, तुमच्या घरच्यापैकी कोण आहे राजभवन मध्ये, काय काम स्वरूपाचं करतं. म्हणजे पप्पा आहेत, हा मग ते चोपदार आहेत, चोपदार पोस्टवर आहेत. म्हणजे सगळी सिक्युरिटी वगैरे ते बघतात. नाही नाही, सिक्युरिटी असं नाही, हा फक्त काय चोपदार स्वरूपाचं काम आहे. चोपदार म्हणजे म्हणजे गव्हर्नर आहेत ना, हा. गव्हर्नर साहेब त्यांच्या मागे उभे राहायचं. म्हणजे त्यांच्या मागे उभं राहायचं. हो, अच्छा अच्छा, त्यांच्या बरोबर असतात सतत. त्यांच्या बरोबर असतात सतत. अरे मग मजा आहे तुमची म्हणजे. हा एकदम माझी म्हणजे जबाबदारीची पोस्ट. पप्पांची मजा असेल. तेच, पण घरी पण मजा येत असेल ना तुम्हाला. हो, टीव्हीवर बघताना एकदम छान वाटतं. पप्पा दिसतात तेव्हा ना. आणि इकडे पण म्हणत असतील बघा चोपदाराची मुलगी चालली वगैरे. तुम्हाला काय टेन्शन नाही, गेट मधून येताना बिंदास यायचं ना. हो, तसं असेल. ओळखतात आता सगळे का. सगळे ओळखतात. हा, बाकी तुम्ही काय करता सांगा राजभवन मध्ये. मी राजभवनमध्ये नाही, पप्पा राजभवनमध्ये आहेत आणि मी प्रायव्हेट हो, पण कंपनी. तुम्ही राहता इकडे ना. हो. हा, ते इकडची मजा सांगा आता. मी राजभवनमध्ये माझा जन्म झाला, हेच मला सगळ्यात मोठा आनंदाची गोष्ट आहे. अरे वा, बस, खरंच मोठी ह्याच्या गोष्ट व्यतिरिक्त आहे. मी काहीच बोलू शकत नाही. मला खूप आनंद आहे की मी राजभवनमध्ये राहते. हा ओके, आम्हाला पण आनंद आहे तुम्ही इथे आलात. आता राऊंड खेळायची आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. थँक्यू. गप्पा मारून झाल्या, आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे किती राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार, तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार प्रतिभाताई, मग सविताताई आणि स्वातीताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मोबाईल फोन. या स्टायलिश कलर डिस्प्ले असलेल्या मोबाईल फोनमध्ये FM रेडिओ आहे. याची 2000 कॉन्टॅक्टची मेमरी आहे. शिवाय या मोबाईलला टॉर्च सुद्धा आहे. प्रॉडक्ट तयार, प्रतिभाताई तयार. हे घ्या, आकडे वापरा. किती किंमत आहे. 2580. 2580 किंमत सांगितली. आणि तुम्हाला काय वाटतं. आणि आणि म्हणजे 1200 ते 1800 मध्ये. हा, तुम्हाला काय वाटतं. फिक्स रेट आहे माझा. ही ठेवायची फिक्स रेट आहे तुमचा. ठीक आहे, ही फिक्स करूया. 2580 2580 2580. आता सविताताई हे घ्या, 4 आकडे वापरा आणि याची किंमत सांगा. किती किंमत आहे. 2350. 2350. काय वाटतं. अजूनही 1800. 1500. समोरच्या कितीही किंमत लावू दे, तुम्हाला काय करायचं आहे. हीच ठेवायची. हीच ठेवायची आहे. ठीक आहे, फ्रीज करूया. 2350. 2350. 2350. आता स्वातीताई हे घ्या. किती किंमत आहे. 1590. यांचा एकूण यांचं ऐकून विचारूया ना. आता आता सांगा 1590 काय वाटते. हा बरोबर आहे. परफेक्ट. बरोबर परफेक्ट. बरोबर. काय करायचं आहे की नाही. नाही, ह्यांच्यामध्ये बरोबर परफेक्ट. तुला काय करायचं आहे. नाही, अगदीच बरोबर आहे. अगदी बरोबर आहे ही किंमत. एवढीच असली पाहिजे किंमत. ठीक आहे, आपण फिक्स करूया आणि बघूया. फिक्स करूया. 1590. 1590. 1590. तिघींनीही आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. स्वातीताईंनी किंमत सांगितली 1590 रुपये. सविताताईंनी किंमत सांगितली 2350 रुपये. आणि प्रतिभाताईंनी किंमत सांगितली 2580 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1610 रुपये. स्वातीताई हा घ्या तुमचा मोबाईल फोन. कसं काय वाटतंय. काय सांगू मी, मला एवढा आनंद झालाय ना हा. की दिवाळी माझी झाली असं वाटतंय. हो ना. हो दिवाळी झाली. हो झाली. नाही, सुरू झाली. हो हो की नाही. ऐन दिवाळीत मोबाईल फोन. आता सगळे म्हणतायत त्यांना फोन करायचा ह्याच्यावरून, तर करू देते ना. हो
फ्री म्हणजे पीसीओ आहे की काय? फ्री करणार का? फ्री करणार त्यांना करायला दे. आता करायला देऊ नको, कारण पुढची राऊंड खेळायची, त्यासाठी ऑल द बेस्ट तुला. थँक्यू धन्यवाद. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटीच द्यायचं. प्रश्न असा आहे, असं काय आहे, मला कापा मी वाढतो, अनेकदा तुम्हाला चकवतो आणि मी एकदा जातो ते परत न येण्यासाठी. उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सारेमाळे.